प्राणी हक्कासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यास पेटा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो। मित्रांनो, नुकताच पेटा इंडिया या संस्थेद्वारे पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दिला गेलेला आहे। आपण थोडक्यात याची माहिती बघूया। तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, लक्षात ठेवायचं मित्रांनो, नुकताच पेटा इंडियाद्वारे कोणत्या अभिनेत्रीस पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचा बरोबरचा पर्याय बघा, कमेंटमध्ये उत्तर टाकू शकता। आपण पेटा या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। पेटा इंडिया पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स, प्राणी हक्कांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो। अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो। जो 2025 चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार आहे तो रवीना टंडन यांना मिळालेला आहे। पेटा इंडियाचा 2025 पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे। आणि लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी आहे, तर प्रियांका कोलवेकर जे आहेत त्यांना व्हॉलेंटियर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मोस्ट व्हीगन फ्रेंडली सिटी म्हणून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे? तर कोलकाता या शहरास हा पुरस्कार भेटलेला आहे। तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2024 चा पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? व्यवस्थित पर्याय वाचून घ्या आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये टाका। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये टाकायचा आहे। आणि आगामी परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये पुरस्कार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, याचं बरोबरचं उत्तर कमेंटमध्ये टाकून द्या। धन्यवाद।